तुमची स्वतः दूध संकलन डेअरी पण आहे. ते किती संकलन आहे? 1000 संकलन आहे आपल्या. हा, खंडोबा संस्थेचं. खंडोबा दूध मोरे. वाना दूध सांगाल दूधचं दूध संघाला दूध पुरवठा 100% पुरवतो. 100% वारणारी दूध पुरवठा करतो. ठीक आहे. जमीन किती आहे म्हणला तुमची? जमीन आपली 2 एकर जमीन आहे. हा, त्यात सगळं नियोजन तुमचं याचं. वैरणीसाठी थोडी आयवरी शेती ऊसासाठी लिहिणे. ठीक आहे, ठीक आहे. तर युवकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिताय की व्यवसाय हा परवडतोय नाही परवडतोय? 100% परवडतो. हा, ते फक्त आपले कष्ट करण्यावर राहते आणि दूध धंदा 100% नफ्यात आहे. नियोजन बद्दल केला तर परवडतोय. केलं तर 100% दूध धंदा नफ्यात आहे. ठीक आहे. आता सरदार, आता यातल्या गायी कसं म्हणजे कुठल्या ब्रीड, घरची कुठली ब्रीड आहे, सगळ्यात जास्त दूध देणारी कुठली गाय आहे? सर्वसाधारण गाय आपल्या 5-5 लिटर दुधाच्या गाय आहेत सगळ्या. हा, असा विषय आहे. हा, ब्रीड म्हणलं तर आपल्या रेग्युलर ब्रीडच्या गाय आहेत सगळ्या. हा. याच्या गाय गुण आहेत नाही तर रेग्युलर ब्रीडच्या गाय आहेत. म्हणजे बाहेरून कुठली आणलेली, बेंगलोरवरून पहिली वगैरे अशी कुठली गाय होती का? आणलेलं होतं आपले 6 लिटर आणले बेंगलोरला यायची. शागायची. बेंगलोर आणले. हा, प्लस सांगते ठीक आहे. हा, तिला आपल्याला 6 टू कोल्ड झालेला आहे. ठीक आहे. हे किती वेळ आहे? 6 वेळ आहे. अरे बाप. आले. हा, हा, हा. आणि बाकीचे तुम्ही स्वतः कालवडी तयार केली आहे का? नाही या खरेदीची नवी गाय आहे. हा, आणि जे मग कालवडींसाठी ही कालवड आपण तयार केलेली आहे. हा, ती 20 महिन्याची गायलेली आहे. हा, हा, हा. ही 24 महिन्यात गायलेली आहे. हा. पण गाय चालते आता. हा, तिचीच ती कालवड आहे छोटी बसलेली. हा, ती 6 महिन्याची कालवड आहे. हा. 6 महिन्याचे. 6 महिन्यात वासर आहे. त्या कालवडीची कालवड तयार केलेली आहे. अरे वा, छान. आता ह्याच्या पाणी बिली सगळं ऍक्टो सिस्टम आहे आपल्याला. ऑटो सिस्टीम आहे कशी? system, पाणी हा कॉक आहे. हा, त्या पॉपमुळे आपण पाणी त्या गोठ्यामध्ये सोडू. ऑन केला की ऑटोमॅटिक गॅसने पाणी जातं गव्हाने. आपल्याला पाणी दाबायची काही गरज बसत नाही. हा, हा, हा. डायरेक्ट बटन मारलं की म्हणजे वैरणी आणि खाद्य घातल्यानंतर घातल्यानंतर पाणी सोडायचं, दिवसभर पाणी सोडायचं. हा, गोठा साफ करायचा हा. आता गव्हाने पाणी भरून दिवसभर पाणी हा, गॅसने राहते. म्हणजे पाण्याची कमतरता जनावर बसत नाही. ठीक आता आहे. जनावर वैरण खाऊन बसलेले आहे. त्यामुळे आता इथून पुढे वैरणीचं नियोजन कसं असते? सकाळ संध्याकाळ किती घालताय जनावराला? एकदा आणि संध्याकाळी असं 2 टाइम वैरण होते. हा, सकाळी ऊस गवत आणि मका असं आणि काही बस. सकाळी वेळ एकदा होते आणि 4 वाजता एकदा, असे 2 टाइम दिवसात वैरण. खाद्याचं नियोजन कसं? सकाळी खाद्य संध्याकाळी काठी खाद्यामध्ये भुस्सा आणि हा, पोळी हा. त्याने भुस्सा आपण वापरू. किती किलो सरासरी तुम्ही ते म्हणजे? दुधाच्या कपॅसिटीनुसार पर गाय 400 ग्रॅम पर लिटर 400 ग्रॅमच्या हिशोबाने आपण वळी त्या नारळाची ठेवायच्या. भुस्सा प्रत्येक गायला 1 किलो भुस्सा. ती गाय जरा काय चांगली ब्रीडची आहे का? ती कडची आहे ती? हा, ती पण गाय ब्रीडची आहे. हा. त्यामध्ये आपण 25+ दूध आहे आता. पुढे जाऊन दाख. आता बऱ्यापैकी धारा पाणी सगळं झाल्यामुळे सगळे ऍटो मशीन वगैरे आहे. हा, ती ग्रेडवर एक 25+ ठीक आहे. ती जाते आपल्याला. अरे ओके ओके. हा, म्हणजे घरगुती म्हणजे तुम्ही वडील भाऊ? हा, दोघं भाऊ. हा, घरगुतीच काम. घरगुती सगळे. काय आपल्याकडे हा. घरात असल्यामुळे काय आपल्याला हा, हा. म्हणजे घरची दोघं तिघं जण तुमचं नियोजन आहे, घरगुती नियोजन आहे. प्लस जॉब आणि वारणा दूध संघ. वारणा दूध संघात जॉबला वडील पण पाणी पुरवठ्यात कामाला आहे. हा, मी वारणा दूध संघात जॉबला आहे. भाऊ पण आमचा वारणा दूध संघात जॉबला. प्लस आपले आधार रेट चलपेल ती संस्था पण आपणच बघतो. सगळं बघून आपल्याला 10 जणांवर आपण प्रॉफिटमध्ये आहे. ओके. धन्यवाद. तुम्ही अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल आणि युवकांना खरोखरच दुग्ध व्यवसायाविषयी आताच्या काळात म्हणजे दुग्ध व्यवसाय परवडत नाही असे बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते, परंतु नियोजनबद्ध दुग्ध व्यवसाय केला तर परवडतो. 100% काय परवडत. हा, तुम्ही माहिती दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद.